नमस्कार, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज सकाळ सकाळी मस्त फ्रेश झाले आणि नाश्त्यासाठी रताळे शिजवायला टाकले होते खूप तव्यावरती. आणि ते तव्यावरती बसत नव्हते कारण ते इतके मोठे होते ना की तव्यावरती बसतच नव्हते. गावच्या ठिकाणी छान बघा चुलीमध्ये भाजले जातात, तर इकडे आपल्याकडे काही चूल वगैरे नाही आहे म्हणून मी असं गॅसवरच भाजायला ठेवले आणि मस्त गावठी होते आणि खायला पण खूप टेस्ट लागत होते बघा. आणि इकडे दुसरीकडे रताळे शिजेपर्यंत वाफेपर्यंत इकडं मुलांचाही नाश्त्याची तयारी केली होती, कारण मुलं सकाळ सकाळी चपाती भाजी वगैरे खात नाही आणि दूध हे असं होतं ना बघा, साईमध्ये आल्यामुळं दूध माझ्याकडून सांडलं गेलं. मुलांना चपाती भाजी वगैरे काहीही आवडत नाही. आजकाल माझ्या मुलांना चॉकोस खायला खूप आवडतात, कधी कधी असेच खातात, पण दुधातून दिलेलं जास्त प्रोटीन मिळतं आणि हेल्थीही छान राहतात आणि माइंडही फ्रेश राहतं त्यांचं, असं म्हटलं जातं, म्हणून त्यांनाही आवडीनं खूप खातात ते. मुलांचा नाश्ता झाल्यावरती इकडे मी स्वतःचा नाश्ता करायला घेतला. असे मस्त वाफवलेले रताळे ना असं कमी सीझनमध्येच खायला भेटतात. मी तर असं रोज डेली आणत नाही, पण कधीतरी आणतात माझे मिस्टर गेले तर. आणि इतकं सुंदर लागत होतं, टेस्टी लागत होतं ना, अगदी गावची चव मला जाणवली. कारण मी ज्या एरियामध्ये राहते ना तिकडे सगळा भाजीपाला अक्षरशः शेतामध्येच भेटतो. विरार वसई नायगावमध्ये मी राहते, तिकडे मस्त असा भाजीपाला शेतातला भेटतो. कोणतीही भाजी पण आणली ना ती शेतातलीच मला इथली भेटली जाते आणि मस्त फ्रेश असते, चवीला तर उत्कृष्ट आणि सुंदर चवीला लागते. इकडे मुलांचा नाश्ता झाल्यानंतर फ्रेश झाले. आम्हाला आजकाल ना आवडीचे कपडे घालायला आवडतात. सध्या आम्हाला पॅन्ट टी शर्ट्स वगैरे काहीही आवडत नाही, असेच फ्रॉक वगैरे नवीन नवीन फ्रॉक लागतात आणि जर फ्रॉक नाही दिला तर मग रोज आमचा असा धिंगाणा असतो. आणि आता आजकाल गरमी खूप वाढल्यामुळे ना मुलीचे केसही सुद्धा मी कापलेत, कारण खूप तिला डोक्यामध्ये घामोळ्याही उठल्या होत्या आणि कुर्ली केसला आल्यामुळं तिला विंचरायला सुद्धा प्रॉब्लेम होत होता. इकडे नाश्ता वगैरे झाल्यावर मी मुलांना पसारा आवरत होते, कारण आपल्याला तेच 5 मिनिटाची कामं करायला खूप कंटाळा येतो आणि चिडचिड होते. म्हणून असं काही मुलांना मी बेड वगैरे लावायला सांगितलं आणि त्यांनाही आवडतो आणि त्यांनी मला रोज हे सरप्राईज देतात. बेड लावला की मला बोलत आहेत, मम्मा ये तुला सरप्राईज दाखवतो. ब्रेड आवरून झाल्यानंतर दुपारची पाहुणी येणार होते, आसपास 2-2:30च्या सुमारास, म्हणून मी सगळं साफसफाई करून घेतली, सगळा झाडू वगैरे क्लीन करून घेतला. कपडेसुद्धा मी मशीनला लावण्यासाठी भिजत घातले. मला बाथरूममध्ये बसायला येत नाही, कारण हल्ली माझं वेस्ट खूप वाढलेलं आहे. 2 सिझरिन झाल्यामुळे माझं पोट किंवा अशी मी खूप हेल्दी झाली आहे, त्याच्यामुळं माझं डाएट चालू आहे. कधी करते कधी नाही करत, पण तुम्हाला जर थोडंफार डाएट माहिती असेल तर प्लीज मला सांगा किंवा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. दुपारच्या टायमाला इतकं गरम होत होतं ना, अगदी अर्ध्या तासाला मी फ्रेश होत होते. आणि आजकाल चेहऱ्यावरती उन्हाळ्यामध्ये टँक पण खूप वाढत आहे, म्हणून असे 10-10 मिनटाला मी फ्रेश होते. आणि फ्रेश झाल्यानंतर इतकं छान वाटतं ना, खूप छान वाटतं. चेहराही क्लीन राहतो आणि आपल्या स्वतःलाही एनर्जी येते दुसरं कामं करण्यासाठी. बघा फ्रेश झाले, मस्त वाटत होतं, छान अगदी थंडगार वाटत होते. AC असला तरी आम्हाला आजकाल खूप गरम होतं, कारण दुपारच्या 12 ते 2च्या आसपास इतक्या उन्हाच्या झळेळी येतात ना घरामध्ये, विंडोसुद्धा बंद करावे लागते. आणि तसंच उन्हाळ्याची गरमी होत असले तरी तहान खूप लागते. आजकाल मुलंसुद्धा थंड पाणी पिऊ नका म्हणले तरी चोरून पाणी पितात, कारण का इतका उन्हाळा आहे तर त्यांनाही ताण लागते, घसा कोरडा होतो. पण अशा दुपारी सगळी कामं बिमावरताना बाटल्यासुद्धा भरून ठेवते. ह्या बाटल्या अगदी 10 मिनिटात आमच्या संपून जातात, 10 ते अर्धा तासात बाटल्यासुद्धा राहत नाही. पाणी वगैरे मस्त फ्रीजमध्ये ठेवून झाल्यावरती स्वतः पण थंड पाणी पिले, कारण मला पण सारखं 10-10 मिनिटाला थंड पाणी प्यावं असं वाटतं. पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर इकडे सगळी कामं आवरून घेतली, कारण स्वयंपाक पण करायचा होता, पण मला आधी घरातली कामं उरकून घेऊया, कारण सगळे पाहुणे आल्यावरती तसंच सगळा पसारा राहतो आणि मुलंही सगळं अगदी घर घाण ठेवतात. आता हे असं जवळजवळ 15 तारखेपर्यंत सुट्टी असेपर्यंत हे असंच राहणार आहे. एकदा स्कूल सुरू झाली ना की सगळी गडबड, टायमिंगसुद्धा ॲडजस्ट होत नाही, कारण मुलांचं ट्युशन, शाळा सगळा अगदी गोंधळ होऊन जातो. म्हणलं ठीक आहे, आता आहेत तर 15 दिवस तर आहेत, ठीक आहे, मुलांना मजा मस्ती करू दे, त्यांच्या मर्जीने राहू देत. आता इकडे तवा ना खूप काळा झाला होता आणि माझ्याकडे काळा साबण नाही आहे, मी तोच वापरते, पण माझा संपला होता. आसपास दुकानामध्ये सुद्धा भेटत नाही, तो मार्केटमध्येच किंवा आमच्याकडे सोमवार किंवा सॅटर्डेचा असा मार्केट भरतो, गावठी बाजार,
तिथेच हे काळा साबण भेटतो जो जर्मरच्या भांड्यांना किंवा टोपांना युजेफुल होतो. तर सध्या मी ही ट्रिक वापरली आहे, कारण तवा खूपच काळा होत होता. भाकरी वगैरे बनवताना पण ते भाकरीला तसंच लागायचं आणि आपल्या लिक्विडने काही क्लीन होत नाही ते. म्हणून मी हे ट्रिक असं सहजच डोकं चालवलं, म्हणलं बघूया निघते का. काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना नसेल माहिती, त्यांच्यासाठी मी सांगते. काही जास्त महागडे लिक्विड वगैरे घ्यायची काहीही गरज नाही आहे. आजकाल हल्ली मार्केटमध्ये जर्मरची भांडी घासायला हे लिक्विड वापरा, ते लिक्विड वापरा, काही नाही. गावच्या ठिकाणी बघा बुरूम असतात ना, त्यांनी सुद्धा क्लीन केलं जातं तवा वगैरे. तर मी काळा साबण पण वापरते, पण हल्ली माझा संपला होता, मग तो आणायला मला टाईमच भेटत नव्हता. म्हणून मी आपला जो अंघोळीचा साबण आहे तो छोटासा तुकडा घेतला आणि तवा असा सगळा क्लीन केला बघा. अगदी 10 मिनटं पण नाही लागली मला हे तवा क्लीन करायला. असं मस्त तारेचा कात्या घेतला की त्याने सगळं क्लीन होतं. बघा किती सुंदर निघाला तवा, जास्त तामझाम पण नाही आणि अगदी 5 मिनिटात निघाला. कधी कधी अशा ट्रिक वापरायच्या, कारण घरामध्येच आपल्या गोष्टी उपलब्ध असतात. तर इकडे माझ्या नणंदबाई गावाला गेल्या होत्या, त्या आम्हाला भेटायला आल्या होत्या आणि ही त्यांची मुलगी आहे, या माझ्या नणंदबाई आहेत. त्यामुळे ती जास्त करून मामी म्हणतात, मामी मला व्हिडिओमध्ये घेऊ नका, कारण तिला आवडत नाही, त्याच्यामुळे मी काय जास्त शूट केलं नाही. आता हे आहेत गावचे कांदे जे आम्हाला द्यायला आल्या होत्या. कांदे, लसूण, आंबे आणि स्पेशली म्हणजे माझ्या सासूबाईंनी लोणचं पाठवलं होतं. अगदी थोडं थोडंच केलं होतं. वयाने खूप त्या वयस्कर आहेत, तरी पण आम्हा सगळ्यांना काही ना काहीतरी थोडं थोडं देतातच. यावेळी आम्हालाही जायचं होतं, पण आमचं गावाला घर बांधकाम चालू असल्यामुळे मला मुलांना घेऊन जाता येत नाही. आणि माझ्या माहेरी तर मी फेब्रुवारीमध्ये जाऊन आले, कारण घरी लग्न होतं. त्याच्यामुळे मी आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गेली नाही. तर असं काही कांदे, गावठी लसूण, आंबे, लोणचं, कढीपत्ता हे द्यायला आल्या होत्या. आणि तुळजापूरला त्या गेल्या होत्या, त्याच्यामुळे आम्हा सर्वांना प्रसाद द्यायला आल्या होत्या त्या. आणि असा थोडा थोडा सगळ्यांना प्रसाद देत होते, कारण माझ्या घराच्या जवळच माझ्या मोठ्या नणंदबाई राहतात, त्यांनाही तिकडे जायचं होतं. त्याच्यामुळे ते जास्त टाईम काही थांबलं नाही. नाश्ता पाणी वगैरे केला, जेवण थोडंफार केलं आणि त्या गेल्या. आणि असं काही भाजीपाला मी ठेवत होते जिथल्या जिथे. आणि आंबेही खूप कच्च होते, जास्त काही गोड नव्हते. तर माझा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि हो प्लीज मला सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टची मला फार गरज आहे. चला बाय, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.